हॅलो मित्रांनो, तर सकाळची वेळ आणि आता मी जात आहोत फिशिंगला. आज आपल्यासोबत 2 नवीन मेंबर ॲड झालेत. हे बघा, मितेश पालटे आणि ते आर्या गावडे. हे इकडे बघ, 2 मेंबर ॲड झालेत. आणि हे आपले नेहमीचे चॅनलचे मालक मितेश गावडे. सो आज सकाळी कुठे प्लॅन आहे? आता आपण चाललोय मैसुंड्यामध्ये. आपण 2-3 दिवस तिथे पकडतोय. आजही मिळेल काय आपण आशेमध्ये जातोय, पण बघूया. नाही मिळालं तर तिथे एक पिकनिक एन्जॉय करून आपण येणार आहोत. तर बघूया. आणि आपण बेट पण घेतलेला आहे, त्यामुळे आपण कमीत कमी शिंगटी तरी पकडू आपण. आज असा प्लॅनिंग आहे इथे पकडायचं आपल्याला. तिकडे जर मैसुंड्यामध्ये जर काही रिपोर्ट नाही झाला तर आपण अंधारले ब्रिजवर फिशिंग करणार आहोत. बघूया, पिकनिक सारखं जातोय आपण. काय मजा येते सांगूया तुम्हाला. तर आता आपण मेन बाजारपेठेमधून आहोत. मेन बाजारपेठेमधून आपण आता मारुती मंदिर मार्गे खाली मौजिदापल्ली मार्गे आपण जाणार आहोत. इथे मैसुंडे मानतिवरे वगैरे करत मैसुंडे जातोय आपण. तर बघूया काय मजा येते. तुम्ही बघालच, ब्लॉग आपला चालूच आहे. आणि रस्त्याने आम्ही आता जातोय. आता मी एक पावसाळी स्पॉट दाखवणार आहे. छान मासे, मस्त मासे मिळतात पटापट तिथे. तर दाखवते तुम्हाला. तोपर्यंत निसर्ग बघण्याचा आस्वाद घ्या. स्पॉट जवळ आलेला आहे. रोड टच स्पॉट आहेत एकदम. आताही मासे मिळू शकतात, पण आपण ट्राय करत नाही तिथे. आपल्याला जरा मेन स्पॉटवरती जायचं. तर हे बघा, ही स्मशानभूमी आहे. या स्मशानभूमीच्या इथे खूप चांगले मासे मिळतात. इथे या खालच्या साईडने दगडी आहेत. या दगडीच्या बाजूने खूप चांगले मासे मिळतात इथे. त्यानंतर तसेच हा पुढे ब्रिज आहे, लोखंडी ब्रिज. या लोखंडी ब्रिजवरती चांगले मासे मिळतात. ब्रिजमध्ये वाकून वगैरे फिशिंग करायला लागते तसे, पण मासे चांगले मिळतात. की 1.5, 2, 2.5 किलोचे तांबुशे असतात इथे. त्यानंतर तारपण असते. असे खूप जायला रस्ता दाखवतो तुम्हाला तिथे ब्रिजकडे. पाहू शकता इथे हवं बागटी आहे. तिथे तुम्ही तुमची 4 व्हीलर लावून किंवा 2 व्हीलर इथे लावून, या साईडला लावून तुम्ही इथून जाऊ शकता. इथे 2 व्हीलर 4 व्हीलर काही जात नाही. ते जाऊन तुम्हाला फिशिंग करायला मिळते.
खूप मजा येते इथे. पिलरच्या बाजूने असतात तसेच मधोमध सुद्धा तांबूचे चांगले लागतात इथे. आता आपण चाललोय पुढील गाव सारंग आपण आता सोडलेलं आहे. आता आपण कळंबट गावाकडे आहोत. हे बघा पाठी बघा आपले आज बच्चे कंपनी आलेली आहे सोबत. तर काय ते आपल्याच नादामध्ये आहेत दोघंही. आता फिशिंगची आवड आपण निर्माण करूया. बघूया त्यांना आज मासे लागतात काय आपण बघणार आहोत. आज थोडासा मोठा ब्लॉग आहे. काय मिळतंय कोणाला मिळतंय ज्याला मासा मिळेल तो पार्टी देणार आहे. त्यात आज आमच्या त्या मितेशचा बर्थडे आहे. आपल्या बर्थडे नाही काय रे रिझल्ट साहेबांचा रिझल्ट आहे आज. साहेब काय म्हणताय तुम्ही? काय नाही घाबरत नाही. घाबरायचं नाही. पास झालं तर काय करणार? काय होणार? सायन्स घेणार. आणि मोठं होऊन काय होणार तुम्ही? NDA मध्ये करणार. हा NDA म्हणजे काय असतं ते? नॅशनल डिफेन्स अकॅडमी. म्हणजे ते तुम्ही मारामारी करणार जाऊन तिथे. गुड. देशाला असेच कणखर मुलांची गरज आहे. आणि जो खरोखर कणखर आहे, कामं वगैरे खूप छान करतो, अशी जोशमध्ये होशमध्ये. रस्ता वगैरे छान आहे मित्रांनो. आत्ताच झालेला आहे ताजा रस्ता. पाऊस पण मजा हे बघा आजोबा चालले आपल्या यायला कामांना चाललेले. आजोबांनी पण आपल्याला बाय केलेलं आहे. हे आमच्या इथे काही कार्टून आहे त्यांना असे गाडीतून बाय करायची सवय. हे असेच बाय करत असतात. एक दिवशी त्यांना कोणतरी हाय करणार आहे. गाडी थांबवून बघूया आता. हे आमच्या आर्या गप्पा आहेत. कारण की तिला ॲक्च्युली आम्ही जे मासे पकडतो ते तिला खायला आवडत नाही. तिला ते पापलेट, सुरमई, कोळंबी असे ते 7 ते 8 दिवसाचे राहिलेले मासे असतात ते खायला आवडतात. ताजे मासे खात नाही ती. तिला शेळे मासे आवडतात. अरे या तर ताजे मासे खात राहो. असे लोकांना नशिबाने मिळतात ताजे मासे. आम्ही चाललोय आता. चढ आहे. रस्ता खूप चांगला झालेला आहे आता. बऱ्यापैकी पूर्ण झालेला आहे. पावसाळ्यामध्ये खूप खराब होता रस्ता गेल्या पावसाळ्यात. कळंबटला धावजी देवस्थान खूप फेमस आहे. जागृत देवस्थान आहे धावजी. अचानक गाडी समोर आली की मागे पुढे व्हावं लागतं. निसर्गाने नटलेलं सुंदर कळंबट गाव. आता पाऊस येतो की काय समजत नाही. हे बघा मंदिर आहे इथे. इथे खूप प्रसिद्ध मंदिर आहे. रस्ता पण एकदम खराब आहे. दुसरी गोष्ट एकदम खराब आहे. एवढा तुकडा राहिलेला आहे करायचा. रस्ता पकड झालेला आहे. अवंग गाडी घ्यावी लागते. पावसाळ्यामध्ये राहील की नाही रस्ता ती पण शंका आहे थोडी. एवढा
इथं आलात तर खूप युनिक स्पॉट आहे. असं कोण नाही दिसत तर नाही आता. काल पण कोण नाही. तिकडे गाडी असेल तर आपल्याला समजेल की कोण आज आलेलं आहे. जर पहिला नंबर आपला असेल तर मासे इथे हमखास मिळतात. इथे दुसरं कोणी जर ऑलरेडी जर फिशिंगला आलेले असतील तर मासे इथे मिळताना जरा मुश्किल होतं. तर गाडी आपण लावतोय आता आणि निघतोय फिशिंगसाठी. असं कोणच नाही आलं. तर कोणी आलेलं नाही त्यामुळे चान्सेस जास्त आहेत आणि मज्जा पण येणारच. रॉड काढा. चला रॉड काढूया पटकन. व्ह्यू बघा ते. चलो. आमच्या आर्याने पण आज रॉड आणलेला आहे तिचा पण पकडणार हात. फिशिंगसाठी. चलो. पण पकडणार हात. आर्याचा रॉड आणि आर्याचे छोटा सेटअप. छोटा सेटअप. हे आमचं बॅग लूर बॅग. अरे बापरे हे बघ सांडलं का. आणि हे आमच्या आर्याचा खाऊ. हा आर्या तुझा खाऊ आहे. हा आर्याचा खाऊ आहे. याच्यामध्ये आर्या आज माशाने खाऊ एकदम घालणार आहे. सुंदर लोकेशन आहे एकदम पावसामध्ये. पावसाची तयारी आहे एकदम सुंदर. त्यामुळे आपण आज पूर्ण घेऊन आलेलो आहे. लागला पाऊस तर गाडीमध्ये आपल्याला घुसायचं आहे. हो. असं वाटू शकतो आपल्याला. असं वाटतंय तरी. सो आपल्याला एकदम जपून जपून वापरावं लागेल. सेटअप पटकन जोडतोय आपण आता. सेटअप जोडतोय आपण. सेटअप आपले रेडीच असतात. पहिल्या कासला पण लागू शकतो असं. रेडी टू यूज. हे बघा 3 सेटअप आहेत. 1 2 खालते. पाय द्यायला सेटअपवरती. तर ते रेडी सेटअप असतात. डायरेक्ट जोडा आणि तोडा. हे मितेश मामाच ना काका. चिमण्या ठाकूर. त्याचं नाव आम्ही दापोलीमध्ये येऊन त्याचं नाव तयार झालेलं चिमण्या ठाकूर. त्यालाही आवडलेलं आहे नाव ते. काम आवडलेलं आहे. तर त्या आवडीच्या आवडीने आपण फिशिंगला आलो. म्हणतं आहे आमको चिमण्या ठाकूरला आपण लूर देतो. नदी बघा. चिमण्या ठाकूर बघा मस्त एकदम मोठी नदी. लॉंग कास्ट. इथपर्यंत पण पाण्याचं बघू शकतो आपण. इथपर्यंत पाण्याचं पण मासा लागला तर मजा येणार. हो. फास्ट जवळ फिटिंग पॉईंट ऑनच आहे. सो आता पहिली कास्ट करत आहेत. पाहूया पहिल्या कास्टला काय मिळतं. मिळेल काय रे. मोठ्याने बोल जरा. हे मिळेल काय. मासा मिळेल पहिल्या कास्टला. चला काय ना काय माहिती नाही. आपण जाऊया खालती. वरती बघा सुंदर. ओके पहिला लूर टाकले. पहिली कास्ट टाकलेली सॉरी. इथे पण चालू झालं. चुकून लाग. एकदम घट्ट पकडून ठेवा. एकदम पटकन अटक करेल. ड्रॅग चेक करायचं असतो. टाकतो थोडंसं लूज करतो. थोडंसं लूज उघडे. ओके असं ते.
अरे या बाजूला होतो तिकडून त्याच्या इकडे वरती झाली. शेट नवीन आहेत ना, शेट आपला शेट काढते. हे पटापटवरती अडकेल तिथे. छोटे मासे नाही पकडायचे तो साहेब, मोठे मासे पाहिजेत. हॅलो फ्रेंड्स, फिशिंगला आलो आहे आणि फिशिंगला आपल्याला पहिलीच कास्टमध्ये पार्थला भेटलेली एक तांबूशी बघा, बघू शकताय. आणि साईज आहे तांबूशीची. पार्थ दाखव तांबूशी. हे बघा, रेड स्नॅपर आणि हा पार्थ. आणि आता मला बघूया काय मिळते. माझा अजून काय नंबर लागलेला नाही आहे. पार्थने पहिल्या कास्टला मासा काढलेला आहे. बघूया पुढे काय मिळतं ते. हॅलो फ्रेंड, फायनली फर्स्ट कॅच झालेली आहे. तांबूची मासा पाहू शकताय, मस्त हुकअप झालेला आहे, जबरदस्त साईज आहे. चला सेकंड कॅच करूया. तर फ्रेंड बघितलं असेल तुम्ही, आम्ही एन्जॉय केलेला एक पार्थला मासा मिळाला आहे, एक मला मासा मिळाला. मला थोडा मोठा मिळाला स्नॅपर आणि पार्थला थोडा छोटा मिळाला आहे. आणि मासा तो मासा असतो, लहान मोठा नसतो. आणि अशा प्रकारे आम्ही म्हैसोंड्यातली फिशिंग आटपून आता घरी जातो आहे किंवा मग आम्ही आंजर्ल्याच्या ब्रिजवर जातो आहे. तर आंजर्ल्याच्या ब्रिजवर गेलो तर तिथले तुम्हाला शूटिंग तुम्हाला दाखवू, व्हिडिओ करतो आहे आपण तिकडेही. आणि आता घरी निघतो आहे. तर पुन्हा आम्ही या स्पॉटवरती येऊ आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवू. आणि अशा प्रकारे आम्ही आमचा व्हिडिओ संपवून घरी निघालेलो आहे. टाटा बाय बाय. तर चॅनलला तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका. आणि आपले नवीन दापोलीतील व्हिडिओ, फिशिंग व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की या. तर हा आहे मितेश, हे पाहुणे आलेले आहेत. हे पाहुण्यांना काही मासा आमच्या आज सापडलेला नाही. आणि आता आंजर्ल्याच्या ब्रिजवर त्यांच्याकडे आपण जातोय खास मासा पकडण्यासाठी. तर बघूया त्यांना मासा मिळतोय का. एकतरी त्यांना शिंगटी तरी आज पकडून त्यांनी वर काढायचे असं मानस आहे. डायरेक्ट टाटा बाय बाय फ्रेंड्स. अरे मासा लागलेला आहे, काहीतरी मासा आहे, बघूया काय आहे ते. शिंगटी. फायनली आपण ज्या माशासाठी इथे आलो होतो तो मासा शिंगटी लागलेली आहे मित्रांनो. कॅटफिश लागलेला आहे. फायनली एक छोटीशी कॅटफिश आपल्याला हुकअप झालेलं आहे. आणि ब्रिजवरती येण्याचं आपलं काम सफल झालेलं आहे. ह्याच्यासाठी आलेलो आपण शिंगटीसाठी. आता म्हटलं बेट फिशिंग करूया आणि आपल्याला मिळालेली शिंगटी.